भीमा पाटण सहकारी साखर कारखाना स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी 1980 साली दौंड तालुक्याच्या सभासदांसाठी चालू केला आणि त्याला जवळपास आतापर्यंत मला वाटतं 48 वर्ष झालेली आहे. आणि हा साखर कारखाना चालवत असताना काकांनी अतिशय उत्तम पद्धतीनं कारखाना चालवला. नंतर मी स्वतः 10 वर्षे 2001 सालापर्यंत हा कारखाना चालवलेला आहे. आणि या कारखान्याची परिस्थिती 2001 सालापर्यंत अतिशय चांगली होती. परंतु स्वर्गीय सुभाषांना कुल आकस्मिक गेल्यामुळं आज त्यांचे चिरंजीव म्हणून त्यांना चेअरमन पदावर त्या ठिकाणी मी बसवण्याचा प्रयत्न केला. ते बसले. त्याला आता 25 वर्ष होऊन गेली. त्यांच्या ताब्यात तो कारखाना आहे. आणि म्हणून कारखान्याची अवस्था ही प्रत्येक माणसाला माहीत झालेली आहे. आणि मी बी गेली 51 वर्ष राजकारणात काम करतोय. 41 वर्षी जिल्हा बँक चालवतोय. आणि 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भीमा पाटण कारखाना अतिशय उत्तम चाललेला होता. कुठंही केस इतकी तक्रार कुणाचीच नव्हती. परंतु त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर आज 25 वर्षामध्ये त्या कारखान्याची काय अवस्था झालेली आहे हे तुम्ही सुद्धा बारकाईने जर अभ्यास केला तर फार मोठे घोटाळे त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब हे 2017 साली मोडी टाकायला आले. त्यांनी मोडीचा कार्यक्रम केला. त्यावेळेस भीमा पाटण कारखाना चांगला चालावा म्हणून त्यांनी 36 कोटी रुपये जाहीर केले तिथंच. आणि 36 कोटी रुपये जाहीर करून 1-1.5 महिन्यामध्ये ते पैसे खात्यावर जमा झाले भीमा पाटण कारखान्याचे. आणि तो कारखान्याचे पैसे तिकडनं जमा झाल्यानंतर कारखाना चालू राहायला पाहिजे होता का बंद व्हायला पाहिजे होता? कारखाना बंदच झाला. 2-3 सीझन ते कारखाना चालू झालाच नाही. आणि मग ते 36 कोटी रुपये गेले कुठं वापरले, कशासाठी तुम्हाला दिले हाही प्रश्न निर्माण होतो ना. परंतु त्याचं काहीच उत्तर त्यांच्याकडनं मिळालेलं नाही. आणि मग त्यांनी निराणी कुठला ते काय कर्नाटक ना, कर्नाटकचा निराणी गाठला. आणि त्या निराणीला 25 वर्षाचा करार करून तो चालवायला दिला. त्याच्यात निराणी आहे करार, सायप्री आहे, आणखी कुठेतरी एक कंपनी आहे. अशी 2-3 ॲग्रीमेंट आहे. आणि आज तुम्हाला सांगतो त्यांनी सुद्धा चालवायला घेतला. मला माहिती आहे मी चालवत असताना 12-13 लाख क्रशिंग व्हायचं एका सीझनमध्ये. आणि ते निराणीला दिल्यापासून त्या कारखान्याचं गणित 4 आणि 5 लाखाच्या पुढे जाईनाच. बघा तुम्ही माहिती घ्या, सगळी कागद आहेत तुमच्याकडे. काय असं का झालं? काय व्हायचं कारण नाही? कारण काय आहे? कारण तर कळलं पाहिजे ना. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो 2019ला खरं निवडणूक झाली असती या भीमा पाटण कारखान्याची. परंतु ती निवडणूक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच असं पाहतोय की निवडणुकीची मुदत संपल्यानंतर तिथं प्रशासक येतो. कुठल्याही संस्थेला, कुठल्याही, महाराष्ट्रात असो देशात असो. परंतु ह्या ठिकाणी प्रशासक आलाच नाही. आणि ते सांगतात, निवडणूक अधिकारी यांना विचारलं तर ते सांगतात आम्हाला प्राधिकरणाकडे पैसेच त्यांनी भरले नाही, त्याच्यामुळे आम्ही निवडणूक लावू शकत नाही. निवडणूक लावत नाही मग तुम्ही प्रशासक का नेमत नाही, असा आमचा सवाल आहे. आणि म्हणून 5 वर्ष काढली त्यांनी तशी. 6वं वर्ष सुरू झालं. मग आम्ही वसंतराव साळुंखे असतील हे कोर्टात गेले. आणि कोर्टाने ज्यावेळेस सगळी परिस्थिती पाहिली त्यावेळेस तात्काळ निर्णय केला. म्हणजे अगोदर तर तुमच्या त्या RGD कोणत्या निलेमा गायकवाड त्यांनीच अगोदर लगेच निर्णय करून टाकला अर्ज केल्या की बाबा ही मुदत संपून गेलेली आहे, तर प्रशासक नेमणं गरजेचं आहे. म्हणून वसंतराव साळुंखे असतील, शितोळे असतील, संबंधाच्या ताकून 2-3 नेमली होती.
नंतर त्यांना ते जरा खटकलं, मग त्यांनी जाऊन तिथनं शासनाकडनं ते बदल केले आणि सरकारी अधिकारी तिथे नेमण्याचा प्रयत्न केला, जगताप म्हणून DDR. तर ते जगताप DDR काय ते चार्ज घ्यायला तयार होते आणि मग परत त्याला आणखीन परत काहीतरी काळबेरं करून ती लांबवण्याचा प्रयत्न केला. मी आता वसंतरावनी सांगितलं की मंत्रिमंडळात लिक्विडेशनमध्ये काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून 1-2 दिवस तारीख समजा लांबली. पण तिसऱ्या दिवशी कोर्टाने या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून तातडीने निर्णय दिला की ताबडतोब ह्या कारखान्याचे जर पैसे विमा पाठव आपलं एक सभासदांच्याकडनं गोळा होऊन भरत असतील तर ताबडतोब ती निवडणूक लावावी. आणि म्हणून मग आपल्या लोकांना विचारलं कोर्टाने किंवा तुम्ही पैसे भरायला तयार करते, म्हणजे आम्ही पैसे भरायला तयार आहोत. पैसे भरण्याची तयारी दाखवली आणि ते सांगितल्याबरोबर कोर्टाने आदेश करून टाकले की ताबडतोब निवडणूक सुरू करा. आणि म्हणून पैसे भरल्याची आता सगळी लिस्ट वगैरे सगळे दाखवलेली आहे. आणि म्हणून 1-2-3 दिवसामध्ये हा सगळा प्रोग्राम आता बुधवारपासून सुरू होईल. आणि म्हणून इथून पुढं शेतकरी वर्गाने की बाबा हे साखर कारखान्यात काय काय गौडबंगाल आहे, नेमकं गौडबंगाल काय काय आहे ते जरा आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांनाच. म्हणजे कसं आहे, तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत या कारखान्याचे आणि चालक असतात, ते चालकांनी नेमकं काय केलंय ते कळण्यासाठी म्हणजे भविष्यात त्या ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या येण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं हा प्रयत्न करतोय. आणि कारखाना हा सभासदांचा कसा राहील, तो सभासदांच्या मालकीचा कसा राहील, हे प्रयत्न करण्याचं काम आम्ही सगळे सुतोळे आहेत, काकांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कारखाना कसा चालवता येईल ते बघणार आहोत.